जुन्नर पोलीस स्टेशनला आले, काय झाले? जय शिवराय. आम्ही आता नाणेघाटात गेलो होतो. तर आपल्या छत्रपती शिवरायांचा जिथं जन्म झाला किल्ले शिवनेरी, तर नाणेघाट हा म्हणजे नाणेघाटात भरपूर पर्यटक फिरायला येत असतात. तर त्या ठिकाणी पर्यटकांची फसवणूक कशाला करता तुम्ही? पैसे घेता, पर्यटक येतात, तिथं तुम्हाला पैसे देतात. म्हणजे तिथं एक पहिला टोल नाका आहे, गेल्या गेल्या पुढं ओसरांच्या पुढं, बरोबर ना? ओसरांच्या पुढं गेल्यावर एक टोल नाका आहे, तिथं लोक पैसे देतात आणि त्याच्याही पुढे गेल्यावर सगळ्या लोकांनी पैसे द्यायचे. तर मग हे अडवणूक होत नाही, मग काय होतंय? पण त्याच्यामुळं मागाशी आम्ही फिरायला गेलो होतो, तर ते म्हणले का तुम्ही बाबा तिथंही पैसे द्या, हिथंही पैसे द्या. तर हे चुकीचं आहे ना, कारण का ही शिवजन्मभूमी आणि आमचे दोन्ही आमदार असतील, अतुल शेठ बेनके असतील आपले आमदार, त्याच्यानंतर शरददादा सोनवणे, ज्यांनी शिवजन्मभूमी ही तालुका पर्यटन घोषित केलेली, त्यांनी आव्हान केलेले. मग पर्यटकांचे तुम्हाला हे कशाला करताय तुम्ही? पैशासाठी. आज त्या ठिकाणी किती कर्मचारी आज कामाला आहे मला सांगा बरं? किती कर्मचारी आज रेग्युलर कामाला आहे, ज्यांच्याकडे आयडी आहे, जे कर्मचारी आहेत, किंवा वन विभाग असेल, किंवा आर्किओलॉजी डिपार्टमेंट असेल, किंवा प्रत्येक विभागातले कोणते परमनंट कर्मचारी त्या ठिकाणी असतात. हा गावकऱ्यांना काम भेटलं हे आमचा अभिमान आहे. कारण का छत्रपती शिवाजी महाराज असे होते का ते प्रत्येक गावाला किंवा प्रत्येक गावागावातल्या माणसाला काम देत होते. आज त्या लोकांना कामगार भेटला, रोजगार भेटला, हा आमचा अभिमान आहे. पण त्या ठिकाणी तुम्ही जर पर्यटकांची फसवणूक करताय तर हे चुकीचं आहे ना. तुम्ही त्या ठिकाणी टोल नाका उभा करून पैसे घेताय, परत पुढे गेल्यावर पैसे घेताय, तिथं पार्किंगला गाडी लावा, तिथं एवढे पैसे द्यावे लागतील, हे चुकीचं आहे ना. आणि मागाशी आमच्या बरोबर एक माणूस बोलला पण का बाबा हे चुकीचं आहे ना. तुम्ही जर बघा, शेवटी तुम्ही जर गणपतीला गेले, शिवजन्मभूमीत प्रत्येक जण येणार आहे, आमच्या शिवजन्मभूमीत येणारा प्रत्येक माणूस आहे. टोल आपल्याला किती ठिकाणी द्यावा लागतो? एकाच ठिकाणी ना. आपली गाडी ज्या वेळेस आज जाती फक्त एकदाच द्यावा लागतो ना, दोन ठिकाणी नाही द्यावा लागत. दोन ठिकाणी कसं काय द्यावा लागतो? तुम्ही जर तिथं एक जण शिवजन्मभूमीत आज त्या ठिकाणी लोक फिरायला जातात, मग तुम्ही एका ठिकाणी टोल घेताय, बरोबर, आणि परत गेल्यावर पार्किंगचे पैसे घेतात, म्हणजे तुमची वैयक्तिक जागा सांगून, हे चुकीचं आहे ना. मग आम्ही त्यांना सांगितलं का बाबा हे चुकीचं आहे. मग ते म्हणले का बाबा तुम्ही आमच्या बायकोचा हात धरला, आमच्या बायकोला असं केलं, आमच्या बायकोला तसं केलं. तर आम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, आम्ही तसं काही करत नाही. 5-10 रुपये द्यायला आम्हाला काय अडचण नाही. आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत जो माणूस 5,000 रुपये खर्च करून इथे येतो, तर त्याला 50 रुपये टोल देणं काय अवघड नाही. पण विषय कधी येतो, ज्या वेळेस तुम्ही टोल एकदा घेता ना, तो 2-2 वेळा दिला ना, तर माणसाची हॅरेसमेंट होती. काय होतं, तुम्ही हिथं टोल दिला, बरोबर. आज संदीप भाऊने माझा व्हिडिओ घेतला, मला खरंच बरं वाटते. संदीप भाऊ तुम्ही सांगा, एका ठिकाणी टोल घेतला, 2 ठिकाणी टोल कुणीच देत नाही. आज तुम्ही किती देवस्थानामध्ये जाता, 2 ठिकाणी कोण टोल देत नाही ना, किंवा पार्किंग देत नाही. मग तुमचं पार्किंगचं आहे ना, मग तुम्ही पार्किंगची पावती देता का त्यांना? तुमच्याकडे पार्किंगची पावती आहे का? बरं, ती तुमची वैयक्तिक पार्किंग असेल, मग तिथं बोर्ड लावा का आमची वैयक्तिक पार्किंग आहे, इथं गाडी आणू नका. तिथं आर्किओलॉजी पण आहे ना. मग ज्या ठिकाणी जर समजा छत्रपती शिवाजी महाराजांची इथं आपण काम करायला जातो, तर तिथं आर्किओलॉजी आडवी येते. मग नाणेघाटातच कसं काय येत नाही? आणि नाणेघाटात कुठं आमची गाडी मागाशी उभी होती, कुठं जिथं रांजण आहे आपली, तिथं गाडी गेली, तिथं तुम्ही टोल घेता कस काय? तिथंही पार्किंग घेता कस काय? मग तुमचं असं ना, मग तुम्ही बोर्ड लावा तिथं. मग जर तिथं भांडणं झाली, मग एखाद्या लेडीजला पुढं उभं करायचं, मग लेडीजचा हात धरला, तर लेडीजचा हात धरायला असं कोण धरत नाही, किंवा लेडीजला कोणी शिवाय देत नाही, कोणी कोणच्या खिशातले 5-50 रुपये काढत नाही. कारण आम्ही सुद्धा समाजात चांगले काम करणारी माणसं आहेत, कोणच्या खिशातले असे 5-50 रुपये काढायला आम्हाला काही टाईम नाही, कोणत्या लेडीजचा हात धरायला आम्हाला टाईम नाही. कारण का ती आमची माता माऊली ना. तुमची लेडीज तिथे, मग तुम्ही तिथं का नसता? तुमचा एखादा चांगला कर्मचारी तिथं पाहिजे ना, बरोबर आहे ना संदीप भाऊ? तुम्ही आज समाजामध्ये काम करताना, आज हा पर्यटन विभाग आहे, बरोबर. शरददादा सोनवणे काय म्हणले, आपला जुन्नर तालुका हा पर्यटन घोषित झाला पाहिजे. मग तो फक्त म्हणून होणार आहे का? तिथं प्रॉपर नियोजन पाहिजे ना. तुम्ही जर तशी माणसं ठेवली पाहिजे, एकाच्या अंगावर ड्रेस नाही तिथं. नाणेघाटात जाणारे आता खाली कमेंट करायची, संदीप भाऊनी आज माझी बाईट घेतली, खाली जाणाऱ्यांनी नाणेघाटात बरेच जण येऊन फिरून गेलेले आहेत. प्रत्येकाने सांगायचं टोलला किती पैसे असतात, कोणाच्या अंगावर ड्रेस तुम्ही पाहिलंय का, किंवा प्रत्येकाला ड्रेस कोड आहे का? ड्रेस कोड असतो ना. आज तुम्ही शनी शिंगणापूरला जा, शिर्डीत जा, त्यांना काय असतात? ड्रेस कोड असतात ना, असतात का नाही? पार्किंगला गेलो आपण तर तिथं त्यांना आयडिया असतं, ड्रेस कोड असतो.
तरी पण आम्हाला अभिमान काय आहे का बाबा आमच्या तालुक्यात त्या मावळ भागामध्ये आज 4-10 पोरांना रोजगार भेटला, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण त्या रोजगाराच्या आडून जर कोण जर चुकीचं करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. आणि जर तो म्हणत असेल लेडीजचा हात धरला, याचे 50 काढले, तर आम्ही तेवढे बेकार चाळे करत नाही, आम्हाला तेवढी कामही नाही, हे चुकीचं आहे. तर संदीप भाऊ तुमच्याही माध्यमातून सांगतो, झालं काय तिथं? अहो आम्ही गेलो तिथं तर आम्ही पहिला एक टोल भरला, त्याच्यानंतर आम्ही पुढं परत पार्किंगला गेलो. आम्ही गाडी कुठं लावली रांजणीपाशी. तर यांची माणसं नाही, ते आले म्हणले पैसे द्या. म्हणलं पैसे कसले द्यायचे तुम्हाला? तर ते म्हणले इथं पार्किंग आहे. म्हणलं पार्किंग कोणाची? म्हणलं आर्किओलॉजी काय. बघा शेवटी आम्ही समाजासाठी काम करतो, आमचा विचारणा अधिकार आहे. आज आपण संविधानाने वागतो बरोबर. आर्किओलॉजी आहे किंवा वन विभाग आहे किंवा प्रशासनाचे कोणतं तरी एक आयडी पाहिजे ना, त्यांना पाहिजे का नाही? त्यांच्याकडे आयडी वरती नव्हते. त्यांच्याकडे काय पाहिजे माहिती का? यायचं एक मशीन, दे पैसे. कस काय द्यायचे? लोकांनी तुम्हाला पैसे कस काय द्यायचे? कारण का लोक लांबून लांबून येतात आणि लोक भांडणं करत नाही, जसे आज आम्ही केले. प्रत्येक माणूस मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, अख्ख्या भारतभरातून आपल्या शिवजन्मभूमीत लोक येतात. ती भांडणं करायला येत नाही, ती फिरायला येतात. मग ते काय म्हणतात, बाबा मागितले कोणी, त्यांना काय माहित नसतं. मग ते काय करतात, 5-50 काढ दे यांना, माहित नाही इथं चाललंय काय. बरं तिथं सुख सुविधा किती आहेत? तुम्ही पार्किंग किती पार्किंग आहे तिथं? तिथं बोर्ड आहेत पार्किंगचे. तुम्ही आता माझ्या बरोबर चला, पार्किंगचे. मग तुमची पार्किंग आहे ना, बोर्ड आहे तिथं, बोर्ड आहे. तुमचा पार्किंगचा बोर्ड पाहिजे. तुमच्याकडे पार्किंग कुणी दिली, आर्किओलॉजीने दिली का किंवा कुणी दिली, हे तुमच्याकडे पाहिजे ना. माझ्यासारखं वागू नका. आणि मग जर आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा बोलतो, मग हे काय म्हणतात, आमच्या लेडीजचा हात धरला, आमच्या लेडीजला शिवे दिल्या, त्याच्यानंतर आमच्या कामगाराकडून 50 रुपये काढले. तर ते आता पोलीस स्टेशनला आलते, आम्ही सांगायला आलतो आणि आमच्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग आहेत. तिथं तुम्ही म्हटले का कसले पैसे, मग काय झालं तुमचं? कोण लोक आलो होता? मग त्यांना फोन केला आम्हाला. काय नाव आहे त्यांचं? नाव काय यांचं? नाव काय यांचं? पार्किंग कोण? गणेश सांगडे. आणि हे बघा, हा तिथला प्रॉपर रहिवाशी. बरं प्रॉपर रहिवाशाला हे आहे का पार्किंग आहे का? तुझं नाव सांग. मी प्रॉपर दीपक भरत बोरकर, मी तिथला प्रॉपर राहणार उसरांचा. माझ्याकडून सुद्धा पार्किंग मागत असेल, चुकीचं आहे नाही. प्रॉपर माणसाकडून जर पार्किंग मागसा, हे चुकीचं आहे ना. चुकीचं आहे, आधार कार्ड आहे. चुकीचं आहे, चुकीचं आहे. आधार कार्ड दाखवतो मी तुम्हाला, सगळं दाखवतो. हा प्रॉपर माणूस आहे, हा उसरांचाच आहे. मग जर हा माणूस तिथं त्यांच्याशी वाद झाला का? कोण आलो होतं पैसे मागायला? पैसे मागायला, पार्किंगला कोणी ते पार्किंगला त्यांची माणसं होती ना. कोण? महिला का पुरुष होते? पुरुष होते पहिले आणि ते वयस्कर होते, महिला पुढे केल्या त्यांनी. आणि नंतर महिला पुढे केल्या. मग ऐका, महिला आल्या तशी आम्ही गाडीत बसलो, आम्ही गाडी यू टर्न मारला आणि निघून आलो. हा म्हणलं आम्ही काय असन ते, पण हे चुकीचं आहे. कारण का आम्ही जर काम करतो, आम्ही छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत राहतो, आम्हालाही वाटतं आमचा तालुका पुढे जावा. कारण का या शिवजन्मभूमीत एक माणूस येत नाही. फोन कोणाला लावला? फोन कोणाला लावला? यांना लाव, काय नाव? गणेश सांगडे. सांगडे त्यांना लावला तर ते काय म्हणले, तुझ्या आश्रमाचं काय चाललंय ते आम्हाला माहिती आहे. आमच्या आश्रमाचं फोन लावायला मी लावला होता स्वतः. फोन याच्यासाठी लागला का, दादा आम्ही लोकल आहेत, हा लोकल माणसाकडून तू टोल घेतो का, म्हणजे पार्किंग वगैरे घेतो का, याच्यासाठी फोन लावला होता. तर ते म्हणले कोण कोण आहेत तुम्ही? म्हणलो अक्षय भाऊ आहेत माझ्यासोबत. ते मग अक्षय भाऊकडे दे म्हणले. मग अक्षय भाऊकडे दिला. अक्षय भाऊला डायरेक्ट शब्दाने बोलायला लागले का तुझ्या आश्रमाचे काय उद्योग चाललेत हे आम्हाला माहिती आहे. आणि असं तसं बरोबर आहे, हे चुकीचं आहे ना. आणि काय चाललेत मग तेच मी, आणि आम्ही गाडीचा युटर्न मग तेच मी आता विचारायला कालतो, माझ्या आश्रमाचे काय चाललेत उद्योग. मग ते हे पोलिस सांगतील ना, तू सांगायची गरज नाही. पण तुझी जर दमदाटी चालू असेल, जर तुमच्या गावातला माणूस आमच्या बरोबर आहे, आज सांगतोय तो उसरांचा आहे, त्याचा आधार कार्ड तिथलंय, तुम्ही ग्रामस्थांकडून टोल घेता, ग्रामस्थांकडून पैसे घेता, हे चुकीचं नाही. हिदतिंग नाही झाली मग काय आलं? मग तुम्ही जर 4-4, 5-5 चैनी घालणार, 4-4, 5-5 चैनी घालून जर लोकांना दमदाट्या करणार, लेडीज पुढे उभे करणार, मग आमच्याकडे कसं काय? आमच्या एका माणसाला मारलंय मगाशी, त्यांनी मगाशी ब्लेडने वार केलेत मानेवर एकाच्या, तिथंच उसरांमध्ये, गाडगर मध्ये. कोणी मारलं? त्यांच्या लेडीज होत्या. काय लेडीजचं नाव नाही माहिती आमच्याकडे. हा 10-12 जण त्यांचे होते. आमच्यातलं जे एक जण आहे, नाव काय त्याचं? त्याला मारलं प्रतीक म्हणून आहे. प्रतीक, प्रतीक, प्रतीक. तर आता ते कळन ना, आल्यावर इथं कळणारच आहे. कुठे ऍडमिट आहे का?
नाही त्याला घेऊनच आलोय, त्याला येतोय. आता काय मग इथं आणून म्हणलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, पण हे चुकीचं आहे ना. ठीक आहे, काय हरकत नाहीये. मग आता तुम्ही म्हणजे तुमच्या मित्राला मारहाण झाली म्हणून तुम्ही गुन्हा दाखल हा केला. बरोबर. तुमचं काय मागणी आहे? आमची काय मागणी नाही, एवढं ते आमची फक्त एकच मागणी आहे. सर्वसामान्य माणसाची लुटमार होऊ नये, बरोबर. एवढंच. हा, तुम्ही एक टोल घेता ना, तो तेवढाच घ्या. कोणता? दादांना काय विनंती करणार? शरद दादांना एकच करणार का दादा, जो टोल आहे ना तो योग्य आहे. कारण का तिथलं पुढलंही चांगलं. कारण का ज्या वेळेस तुम्ही टोल घेता, आपण रस्त्याचा टोल देतो, हक्काने देतो, कारण का आपला रस्ता चांगला राहायला पाहिजे. तसंही आता आपण नाणेघाटात जाताना आपण टोल भरतो, तो दिलाच पाहिजे. कारण का तो सामान्य माणसाचा अधिकार आहे. कारण का ज्या वेळेस तुम्ही टोल देणार तिथं 4 लोकांना काम भेटेल, रोजगार भेटेल आणि तिथली स्वच्छता राहील. पण प्रत्येक ठिकाणी जाऊन माणसाने पैसेच देणं आणि लूटमार करणं हे चुकीचं आहे. आणि तिथली दादागिरी आम्ही संपवून टाकू. बस. किती लोक होते मारहाण करायला तुमच्या? मारहाण करायला सुरुवातीला 2-3 जण होती, हा. नंतर त्यांची भरपूर लोक आली, हा, लेडीज त्यांनी समोर केल्या. हा. आम्ही गाडीला युटर्न मारला आणि आम्ही निघून आलो. कुणाला मारहाण झाली? एकच जण, एकच जण. तो प्रतीक म्हणून आहे. प्रत्येकला? हा. आता कुठे ते ऍडमिट? ऍडमिट नाही, त्याला घेऊन येतात अजून. घेऊन येतात, अजून तो आला नाही, अर्ध्या रस्त्यात आहे. तो काय म्हणतो यायचंच नाही मला इकडं. तो तो म्हणतोय घाबरलाय, तो म्हणतोय यायचंच नाही इकडे. यायचंच नाही. मी तो आलो म्हणतोय तर मला पोलिसांना मारतील. तिकडे घेऊन या, पुढं नाणेघाटात जिथं झालंय तिथंच घेऊन या. त्याला म्हणलं नको, आम्ही पोलीस स्टेशनला जातो. तो म्हणतोय पोलीस तिथंच घेऊन या, पोलीस सगळी जिथं झालंय. लोक काय आरोप करतात तुमच्यावर इथे? गणेश सांगडे काय आरोप करतोय? तो आरोप काय करतोय? तो म्हणतो का तुम्ही गेले तिथं हुज्जत घातली. हुज्जत घालायचा विषय कशामुळे झाला का ज्या वेळेस आम्ही जर पैसे देतोय, नाही, इथं पोलीस स्टेशनला काय आरोप केला त्यांनी? त्यांनी आरोप काय केला नाही, ते म्हणले हुज्जत घातली तुम्ही तिथं त्यांच्या बरोबर. बरं, हुज्जत घातली म्हणजे अशी विनाकारण हुज्जत कोण कोणाबरोबर घालतं? बरं तुम्ही सांगा, आज ओझर गणपतीला भरपूर लोक फिरायला येतात. ओझर गणपतीला एकदाच गाडी अडवली जाते ना, का चौकात अडवली जाते? एकदाच ना. मग गाडी पर्यटन आहे ना, नाणेघाटात गेल्यावर गाडी किती वेळा अडवली पाहिजे? एकदाच ना. मग तुम्ही 4-4 वेळा लोकांची हॅरासमेंट का करता? मग तसे बोर्ड लावा ना तुम्ही. नाणेघाटेन तो लोक फिरायला येतात. मग उद्या शिवनेरीला तसंच करा. एक काय काम करा, इथं जुन्या स्टँडला एक लावा, पुतळ्यापाशी गेल्यावर एक लावा आणि महाराजांच्या पुतळ्यापाशी एक लावा आणि घ्या पैसे, तुम्हाला काय लागत असतील ते. जर अशी फसवणूक तुम्हाला करायची असेल, हे चुकीचं आहे ना. तर माझी शरददादांना एकच विनंती, आणि आमचे अतुल शेठ बेनके ह्यांची तर पहिल्यापासून एक प्रामाणिकपणे भावना असते आणि त्याच्या लय कम्प्लिटी. जो गणेश काय नाव त्याचं? गणेश सांगळे. त्याच्या लय कम्प्लिटीत तो कायम लोकांना त्रास देतो. जे पर्यटक बाहेरून येतात त्यांना कायम त्रास देत असतो. तर आमची शरददादांना एकच विनंती का दादा याला आवर घाला आणि फक्त तिथं एक टोल माणसं येतात ना, देतात ना तिथं 50 रुपये, तर तेवढंच घेऊन त्याच्यात विकास करा ना. बस एवढं सांगाल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे.